नमस्कार, हॅलो. तर आजचा दिवस चौथा. आम्ही चाललो आहे माउंट टिटलिसला आणि आता आम्ही इकडे झुरिक HB स्टेशनला आलो आहे. मागचं झुरिक मेन स्टेशन आहे. इकडून आम्ही ट्रेन घेणार लुझनला आणि लुझनवरून जाणार माउंट टिटलिसला. येताना लुझन फिरणार आहोत, थोडंसं बघूया कसा वेळ मिळतो आहे. पण आज आरामशीर आहे, आज काय घाईघाई नाही आणि आता थोडं ऊन पण आहे आणि थोडी थंडी पण. छान वाटतं आहे, प्लेझंट क्लायमेट आहे. आणि बघूया आता आजचा दिवस कसा जातो. हे आहे मेन झुरिक स्टेशन. सगळीकडे ट्रेन जातात. माउंट टिटलिसला पोचायला झुरिक ते लुझन, लुझन ते एंगेलबर्ग असा प्रवास करायला लागतो. सो आम्ही आता पोचलो आहे एंगेलबर्गला. हे टिटलिसचं बेस स्टेशन आहे. मागे तुम्ही व्ह्यूज बघू शकता. इथला व्ह्यू एकदम ऑसम आहे. आणि आम्ही आता चाललो आहे केबल कार घ्यायला, जे आम्हाला टिटलिसला घेऊन जाणार. तर पुढे केबल कारची जर्नी पण दाखवतो. टिटलिसला जायचं केबल कार स्टेशन हे एंगेलबर्ग स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इकडे फ्री बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही बस न घेता निसर्ग बघत चालत जायचं ठरवलं. आता जाणार बघ. आता आम्ही वरती चाललोय माउंट टिटलिसला. नंबर व्ह्यू. ही बसली आरामशीर. हिला सुरू होताना भीती वाटली, नंतर हिला काय नाही वाटत. मी मागे नाही बघू शकत कारण मला थोडंसं भीती वाटते. साईशा खूप मस्त, खूप मस्त. आणि आम्ही चाललोय टिटलिस. एक नंबर. तर आता आम्ही पण मजा घेतो केबल कारची. तुम्ही पण घ्या व्हिडिओ मधून, मजा येणार आहे. लेट्स एन्जॉय. हे आहे ट्रुप्सी आणि टिटलिसच्या मध्ये असा काहीसा व्ह्यू आहे. आता पुढे जी अजून केबल कार आहे सर्वात लास्टच्या टप्प्याची, तिथं खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि असा काहीसा व्ह्यू मिळतोय. ते छानसं तळ आहे खाली, जे एकदम निळं निळं दिसतंय. बाकी डोंगरात बर्फ आहे. एक नंबर. ग्लासातला बर्फ आम्ही सोडून दिलाय म्हणून आम्ही डोंगरातला बर्फ बघायला आलोय. अशी केबल कार जाताना जवळपास 3500 मीटरवर एवढ्या उंचीवर आम्ही आलोय आता सध्या. अजून बाकी आहे पुढे जायचं. आता हळूहळू स्टेशन येतंय आमचं. आता तुम्ही खाली बर्फ बघू शकता. हो, इकडूनच तो नॅशनल ॲनिमल आहे का असं काहीतरी आहे, ते आम्हाला दिसलं लकीली. खूपच भारी. लाईफ टाइम एक्सपिरियन्स, लाईफ टाइमच. मम्मी डॅडी किंवा आई पप्पा कधी येतील तर त्यांना इकडे आणायची आमची खूप इच्छा आहे. बघूया ते कधी येतात. टिटलिसला पोहोचायचा हा शेवटचा टप्पा
एका खास केबल कार मधून करायला लागतो. याला रॉटेर असं म्हणतात. एका वेळेस 50 लोक जाऊ शकतात आणि ही केबल कार 360 अंशात फिरते. 5 मिनिटं लागतात माथ्यावर पोचायला टिटलिसच्या आणि तुम्हाला सर्व साईडचा व्ह्यू बघायला मिळतो. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता केबल कार किती संथ गतीने फिरते आहे. माउंट टिटलिस स्टेशनला 6 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर काही ना काही ऍक्टिव्हिटीज आहेत. हॅलो अगेन. सो आम्ही आलो आता टिटलिसला वर 3020 मीटर्स हाईटला. मागून आलो. इकडे तुम्ही बघू शकता एंट्रन्स. असा काहीसा व्ह्यू आहे. सगळे पीक्स दिसतात इकडून स्वित्झर्लंडचे. हे मागे ते टिटलिसचं जे टॉवर बांधतायत त्याला काय म्हणतात माहीत नाही. इकडे पुढे आईस फ्लायर आहे. आम्ही आता तिकडे चाललो आहे. आणि हा डोंगर बघा फुल स्नो क्लाडेड, बर्फाच्छादित. ही ॲडव्हेंचर राईड आहे ज्याला आईस फ्लायर असे म्हणतात. हे स्विस पास मध्ये येत नाही. ह्याच्यासाठी वेगळं तिकीट घ्यावं लागतं ज्याची किंमत 12 CHF आहे. या सीट्स ओपन जरी असल्या तरी ही राईड खूप सुरक्षित आहे. उंच असल्यामुळे गार वाऱ्याचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे थंडी लागणार नाही असे कपडे सोबत घ्यावे. इकडे साईशा बसली. थोडा म्हणजे भीती वाटू शकते पण तसं सेफ आहे. पाय रेस्ट केले तर काही प्रॉब्लेम नाही. हा क्लिफ वॉक काहीसा असा आहे. तिकडे पुढे खरं केव आहे पण ती बंद आहे आज, माहीत नाही का. तर आम्ही आता परत चाललोय अख्खा क्लिफ वॉक करत. ठीक आहे, वन टाइम एक्सपिरियन्स आहे. तर मगाशी आपण जो क्लिफ वॉक केला तो इकडून चालू होतो असा आणि या तिथपर्यंत आहे. तर आम्ही हे सगळं करून आलो. छान होता एक्सपिरियन्स. आता आम्ही परत कदाचित खालच्या लेवलला जाऊया. चला. सो ही आहे ग्लेशियर केव्ह आणि ही फर्स्ट फ्लोअरला आहे. छान जागा वाटते. एकदम आईस आहे. थोडं स्लिपरी होऊ शकतं तर पकडून पकडून चालूया. ही अशी बनवलेली आहे. बर्फ तर आहे. प्रॉपर बर्फ आहे बघा. हात लावल्यावर पाणी लागतं. प्रॉपर बर्फ आहे.
चला आता आम्ही रिटर्न चाललो आहे माउंट टिटलिस वरून खाली एंगेलबर्ग, आणि एंगेलबर्ग वरून आम्ही जाणार लुझेनला, तिकडे चॅपल्स ब्रिज बघू आणि मग तिकडून रिटर्न टू झुरिक. उद्या आमची परतीची फ्लाईट आहे वॉर्सोला. तर छान वाटलं आजचा दिवस, खूपच मस्त होता. लाईफ टाईम एक्सपिरियन्स. खाली आल्यावर जवळच असलेल्या स्पाइस बिस्ट्रो या भारतीय रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच केलं. ही होती आमची माउंट टिटलिसची भटकंती. चौथ्या दिवसाचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा, आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.